नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। MIDC भरती जी इतक्या वर्षापासून प्रलंबित होती त्याचे हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले आहेत आणि याची परीक्षा जी आहे तर ती दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे। बघा ही वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपले जे टेलिग्राम ग्रुप्स आहेत तर त्यांच्यावर मिळून जाणार आहे। तर या वेबसाईटवर गेल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला दिसतं बघा 4/7/2025 ते 10/7/2025 या दरम्यान आपल्याला आपलं हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड करावं लागणार आहे। इथं मराठी आणि इंग्लिश असं ऑप्शन आहे। इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा किंवा डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थ ही कशा पद्धतीने टाकायची तर लक्षात घ्या, जर तुमचा जन्म हा 1 जानेवारी 1990 चा असेल तर काय टाकायचं 01-01-90 मधला डॅश येऊ देणं गरजेचं आहे, कारण की मिनिमम 8 कॅरेक्टरिस्टिकचा पासवर्ड तयार करावा लागतो। ही कॅप्चा कोड टाकायचं आणि इथं क्लिक केल्यावर डायरेक्टली तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते डाउनलोड होऊन जाणार आहे। बाकी इथं काही प्रश्न दिलेले आहेत तर ते पण तुम्ही बघू शकता। आणि या MIDC भरती संदर्भातल्या विविध टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेले आहेत। फॉर एक्झाम्पल आपण जे बघा सिव्हिल इंजिनिअरिंगची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे तर पूर्णतः IBPS पॅटर्न नुसार। तर या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज जसे फिटर साठी केलेली आहे, मेकॅनिकल साठी केलेली आहे, इलेक्ट्रिकल साठी केलेले, तर सगळ्या या टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत अत्यंत कमी प्राइस मध्ये। याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तसं स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि कुठल्याही कोर्सेसवर तुम्हाला 10% ऑफ मिळू शकतो। फक्त तुम्हाला यूज करायचा आहे GM10 हा कोड। काय GM10 हा कोड यूज करा। पुन्हा या सगळ्यांमध्ये तुम्हाला आणखी एक्स्ट्रा 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे। तसेच आगामी कुठल्याही कोर्सेसला पण तुम्ही हा कोड जो तर तो यूज करू शकता। बघा आपण जर त्यांच्या वेबसाईटवर गेले ना तर वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की जसं की किती अर्ज आलेले होते तर त्याच्या संदर्भातली पण त्यांनी इथं माहिती दिलेली, ते पण तुम्ही बघू शकता। मेन म्हणजे ही जी ऑनलाईन पुस्तिका आहे ना ही फार महत्त्वाची आहे। ही सध्या टेलिग्रामवर खूप ठिकाणी शेअर पण होते, पण ती खूप आधी आलेली होती, ती तुम्ही रीड केलेलीच पाहिजे होती। बघा इथं त्यांनी सांगितलेले फॉर एक्झाम्पल लघुटंक लेखक या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, बघा याची ही त्यांनी संपूर्ण इथं माहिती दिलेली। मेन म्हणजे काय की आपला जो MIDC कायदा आहे ना तो प्रॉपर झाला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्याशिवाय पुढे काहीच नाही। बघा क्षेत्र व्यवस्थापक, सहाय्यक व लिपिक टंकलेखक याच्यासाठी कसा पॅटर्न असणार आहे, चालक यंत्रचालक याच्यासाठी कशा पद्धतीचा पॅटर्न असणार आहे, तरी संपूर्ण पुस्तिका दिलेली तुम्ही तुमच्या पदानुसार जे आहेत तर त्या गोष्टी इथं वाचून घेतल्या पाहिजे, कारण की ते फार महत्त्वाचे आहे इथं। ओके, बघा इथं बाकी काही सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत, सगळ्या सूचना तुम्ही इथं बघितल्याच पाहिजे तरच तुम्ही परीक्षेला इथं गेलं पाहिजे। ओके, तर हे सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, तर तुम्ही एकदा पुन्हा या रीड करू शकता। बघा स्पर्धा परीक्षांचे इथं वेळापत्रक, तर हे आपलं इथं वेळापत्रक आलेलं 10 जुलै 6 ऑगस्टला काही पेपर होणार आहे, काही 8, 9 आणि 10 ऑगस्ट। तर अशा पद्धतीने हा संपूर्ण टाइम टेबल जो आहे तर तो असणार आहे आणि या टेस्ट सिरीज आपल्या इथं अवेलेबल आहेत। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।